विनंती आहे सर, बरोबर 30 मिनिट आपल्याला आपल्याशी हितगुज करणारे एकाचाही मला आवाज नको सर. भेटे सावधान. सन्माननीय सभागृह, आदरणीय व्यासपीठ, आज प्रगती विद्या मंदिरामध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम चालू आहे. मगाशी आम्ही पुढे बसून तुमच्या गॅदरिंगचे काही डान्स आणि काही कार्यक्रम पाहिले. मला काही कारण कळत नाही, पण मी जेव्हा असं पाहतो ते इतकं नयनरम्य अशा पद्धतीने इतकं सुंदरपणे बसवलेले हे डान्स होते. त्यातलं नाट्य त्यातलं होतं, त्याच्यामध्ये कवायत होती एक प्रकारची. ह्या मुलांकडे पाहिल्यानंतर मला कळत नाही की माझ्या डोळ्यातून हळूच अश्रू काय येतात ते मला अजून कळले. हे भावनिक होण्याचं ठिकाण हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये लहान मुलं हे असं सादरीकरण करतात. मला खूप भावनिक होतं. ते झाल्यानंतर आम्ही 3 प्रकारची दालनांचं उद्घाटन केलं, त्याच्या आधी कार्यालयाचं उद्घाटन केलं. सगळे सन्माननीय मंडळी, तळेगाव भागातली आपले सगळे गुरुतुल्य मंडळी सगळे आता उपस्थित आहेत. कला विभागात गेलो, रांगोळी विभागात गेलो, विज्ञान विभागात गेलो आणि हे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की आपण शाळेत असताना काहीच केलेलं नाहीये. इतकं सुंदर आणि उत्तम अशा पद्धतीचं काम या शाळेने, या विद्यार्थ्यांनी, या अध्यापकांनी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून हे झालेलं आहे. विश्वास बसणारने पुणे शहरातल्या, पिंपरी चिंचवड शहरातल्या ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या ज्याला असं म्हणता येईल की यंत्रणा उपलब्ध आहेत आणि यंत्रणेच्या बाबतीत आपण देखील आता कमी नाहीये, सुसज्ज असं कार्यालय इथे या ठिकाणी झालेलं आहे. उलट आपण नशिबवान यासाठी की संत तुकाराम महाराजांचं आपल्याला एक प्रकारचं आशीर्वाद आहे. कार्यक्रम पाहत असताना मला असं वाटत होतं की हे जे अण्णासाहेब विजापूरकरांचं काम असेल, लोकमान्य टिळकांचं काम असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जे काही पेरून ठेवलंय, या सगळ्या प्रक्रियेतून व्यासपीठावरती या मुली डान्स करतायत, नाचतायत आणि हे पाहिल्यानंतर असं वाटतं की सावित्रीबाईच्या या लेकी आहेत आणि या लेकी आता या नवीन युगामध्ये, नवीन आयामामध्ये येत आहेत. ही मुलं आणि मुली खूप चांगलं सादरीकरण करताना त्याला अध्यात्माचा सुद्धा बेस आहे आणि म्हणून डोळ्यातून अश्रू आले. आणि हे सगळं पाहत असताना मला असं वाटलं की आपण शाळेत असताना काहीच केलं नाही. समोगीत स्पर्धेमध्ये संतोषजी खांडगे साहेबांनी त्या स्पर्धा भरवल्या. आता हस्तलिखिताच्या स्पर्धा आहेत. 6वी मध्ये असताना मी समूह गान स्पर्धेमध्ये माझी निवड झाली होती 6वी मध्ये असताना. आणि त्यावेळेस भारताचे पंतप्रधान राजीव गांधी त्यावेळेस पुण्यामध्ये येणार होते आणि नेहरू स्टेडियमला तो समूह गान स्पर्धेचा कार्यक्रम होता आणि मी त्या समूह गीतामध्ये होतो. आता ते फोटो दिसलो पण नसतो, कारण अख्ख्या पुण्यातली मुलं त्याच्यामध्ये होती. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यात फक्त 50-60 मुलं उडवण्यात आली, म्हणजे यांचा परफॉर्मन्स काय बरोबर नाही म्हणून, आणि त्याच्यामध्ये आम्ही होतो. त्यामुळं पंतप्रधानांच्या समोर गाणं म्हणण्याची कुठं का होईना कोपऱ्यातली जी संधी आम्हाला आली होती आणि आम्ही जे तयारी करत होतो महिनाभर, भारत हमको प्यारा है, हे गाणं शेवटी आम्ही घरीच म्हणत बसलो. कारण पंतप्रधान आले, आम्हाला त्या कार्यक्रमाला बोलवलं पण नाही, आम्ही घरीच म्हणतोय भारत हमको प्यारा है. आणि मग असं लक्षात आलं की व्यासपीठावरतून जी मुलं गाणं म्हणतात ती खरंच नशिबान आहेत, ती खरंच त्यांच्याकडे काहीतरी परफॉर्मन्सचा पॉइंट आहे म्हणून त्यांचं कौतुक होतंय, त्यांना इथे चान्स मिळतोय. अजून एक संधी मला पहिलीमध्ये असताना मिळाली होती, ती म्हणजे पक्षी आणि प्राण्यांचे काहीतरी सगळ्यांना चान्स दिला होता आणि मला पोपटाचा रोल माझ्याकडे होता आणि घरच्यांना सांगितलं होतं बाबा ते हिरव्या रंगाचं कापड ते असतं ना, ते पोपट दिसतो तसा. तो पण कार्यक्रम माझा कॅन्सल झाला. त्यामुळे पहिलीत पण कॅन्सल झाला कार्यक्रम, 6वीत पण कार्यक्रम कॅन्सल झाला. नंतर मात्र मला सगळ्या गॅदरिंगच्या कार्यक्रमांना इथं प्रमुख वक्ता म्हणून येण्याची संधी मिळते आणि बघायला मिळतं. मला असं वाटतं की तेवढंच खूप माझं नशीब असावं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मी कौतुक करतो. पण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना आम्ही गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करत होतो. गाणं म्हणायला सुरुवात केली आम्ही. भाषणात मी नरडं वापरतो, पण गाण्यामध्ये गळा वापरावा लागतो. आमचा एक मित्र त्याने किशोर कुमारचं गाणं घेतलं होतं. ते गाणं होतं झुमरू चित्रपटाचं. मैं हूं झुम 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 झुमरू घुमू फक्कड़ बन
मेरे घुंघरू में ये प्यार का गीत सुनाता चला. गाणं फार अवघड आहे. मंजिल पे मेरी नजर में दुनिया से बेखबर बीती बातों पे धूल उड़ाता चला. आता त्याच्यानंतर काय माहिती का, त्याच्यानंतर किशोर कुमारचा आवीट असा पीस आहे, तो आहे यॉडलिंगचा पीस. आणि किशोर कुमार शिवाय ते कुणाला जमत नाही. ते असं होतं, तिरडे योरडे योरडे तिरडे योरडे. आणि आमच्या मित्राला जमत नव्हतं, त्यामुळे त्याने मेहू झुमझुम झुमझुम झुमरू म्हणल्यानंतर असं केलं, आम्ही खाल्लं पाहिलं, म्हणलं काय हुशार आहे. कुणालाच कळलं नाही की याच्यामध्ये यॉडलिंगचा पीस होता, पण त्याच्याकडे ती समयसूचकता होती. आणि त्या समयसूचकतेने यॉडलिंग त्याने कॅन्सल केलं, कारण जमत नव्हतं. आणि त्याने डिटी टिक 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 असं केलं. मगाशी कार्यक्रम चालू असताना जी नृत्य चालू होती त्याच्यामध्ये ती उभी राहिलेली जी वरची देवी होती, त्या तिच्या हातामध्ये जे काही शस्त्र द्यायचं होतं तिच्या लवकर लक्षात नाही आलं. मागून ती मुलगी तिला देते, आणि मग तिच्यानंतर लक्षात आलं. आणि तिने पण असं दाखवलं नाही, मला माहित नव्हतं, माझा पॉइंट आत्ताच होता असं तिने दाखवून दिलं. आणि मग जी बाहेर काढली, ते आम्ही सगळं पाहिलं. ही समयसूचकता तुम्हाला गॅदरिंग शिकवतं. गॅदरिंग शिकवतं. मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट करत चाललात तर तुम्ही आयुष्याच्या पुढच्या स्पर्धांमध्ये यशस्वी होऊ शकताल. हे खूप महत्वाचं व्यासपीठ आहे. सगळ्यांना मिळत नाही व्यासपीठ. मी तुम्हाला सांगितलं आम्हाला नाही मिळालं ते व्यासपीठ, पण नंतर आम्ही ती व्यासपीठ ताब्यात घेतली, काबीज केली. ते किशोर कुमारचं अजून एक गाणं आहे, त्याच्यामध्ये आमचा एक मित्र विसरला गाणं. ते गाणं, हे सारा जमाना हसीनों का दीवाना दीवाना कहे हमको ला ला ला. आता त्यांनी चालू केलं त्याचं कामकाज, विसरला. ला 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 ला. लोकांना वाटलं बच्चनचा आवाज काढला बरोबर, पण ते विसरलं होतं. ला 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 ला. हे जमलं पाहिजे ऐकल्या वेळेस. उद्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही बसल्यानंतर एखादा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर देताना ही समयसूचकता उपयोगाला येते. समोर लोक बसलीत, डान्स कुठेही करणं सोपं आहे. गणपतीच्या मिरवणुकीत डान्स करणं सोपं आहे. लग्न कुणाचंही माहित नाही, पत्रिका नाही तरी गेलाय नाचायला, आवाज बंद केलाय, जनरेटरवरती नाचतोय, ते सोपं आहे. परंतु व्यासपीठावरती येऊन सूत्रबद्धपणे टीमवर्क मध्ये डान्स करणं हे महत्वाचं आहे. मी सगळ्यांना आव्हान करेल. आपले सगळे विद्यार्थी हुशार आहेत. मला तुम्हाला हे जाणीवपूर्वक सांगायचंय, मी जेव्हा नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळात काम करत होतो त्यानंतर एक मी स्वतःची संस्था चालू केली, careersewa.com नावाची. आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरची निबंध स्पर्धा आम्ही घेतली. ती वेबसाईटच्या माध्यमातून घेतली. त्या स्पर्धेला 25,000 देशातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 25,000. आणि गंमत म्हणजे जेव्हा मी त्या संस्थेचा संचालक असल्यामुळे माझ्याकडे जेव्हा ती प्रशस्ती पत्रकं सही करायला आली तर त्याच्यामध्ये पहिली 2 प्रशस्ती पत्रकं, एक होतं बिहारचा विद्यार्थी होता, दुसरा होता काश्मीरचा विद्यार्थी, आणि मला तिसऱ्याचा आनंद याचा झाला की तो विद्यार्थी होता प्रगती विद्या मंदिर इंदोरीचा. आणि मला ही कल्पना नव्हती. निबंध स्पर्धेमध्ये, तो राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मी तेव्हा मखर सरांना फोन केला आणि मी सांगितलं की आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी दिसतोय. आमच्या टीमलाही माहिती नव्हतं. ते ऑटो पद्धतीने तो निबंध स्पर्धेमधलं यश, अजून एका स्पर्धेत परत यश मिळालं आपल्या विद्यार्थ्याला. आपल्याकडचा एक विद्यार्थी जुन्या काळातला 4-5-6 वर्षापूर्वीचा, तो वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा. सातत्याने मला अजून फोन करत असतो, सर म्हणला तुम्ही सांगितलं मी आर्ट्सला घेणार का प्रवेश. म्हणजे गॅदरिंग मधलं भाषण, मी फक्त इथं थोडा वेळ येतो, पण मी तुम्हाला सांगतोय मी तुमच्यासाठी कायमस्वरूपी जोडला जाणार आहे. तुमचे माजी विद्यार्थी माझे संपर्क करतात, तुम्ही सुद्धा संपर्कात राहू शकता करिअर, अभ्यास या बाबतीमध्ये. मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं की थोडक्यात मी सांगेल की आपल्याला खूप संधी आहेत. तुम्ही म्हणताल की गॅदरिंग आहे आणि तुम्ही किती वेळ भाषण करणार. मी थोडाच वेळ बोलणार सर, मी 30 मिनिटं बोलणार नाही. पण तोपर्यंत तत्पूर्वी मला मखर सरांचं अभिनंदन करायचंय. ते उत्तमपणे ते कामकाज सांभाळतात, त्यांचे शिक्षक म्हणून ते उत्तमपणे काम करतात आणि पालकत्व म्हणून सुद्धा ते यशस्वी झालेत. त्यांची मुलगी चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेमध्ये वैष्णवी, ती एवढं मोठं यश मिळवलं, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, त्यांच्या मुलीसाठी जोरदार टाळ्या. हे संस्कार आपल्या विद्यालयात आहेत. शितोळे सर काम पाहतायत. माननीय दामोदर भाऊसाहेब, तुम्ही तुमच्या ह्या खरं तर तुम्ही म्हणाल की हे ज्येष्ठ मंडळी जी आहेत ना, त्या ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वादच आपल्याला पुरेसे आहेत आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी.
संतोषजी खांडगे साहेब जेव्हा व्यासपीठावरती असतात तेव्हा मी फार विचारपूर्वक बोलत असतो, कारण त्यांची तिकडनं सूचना पण येऊ शकते. आणि खांडगे साहेबांचा जो उत्साह आहे, त्यांची जी प्रेरणा आहे आपल्या सगळ्यांना, मी म्हणतो की आपल्यासाठी काही कमतरता नाहीये. आपल्याला फक्त आता काम करायचंय, अभ्यास करायचा आहे. मी पण एकदा गॅदरिंगच्या कार्यक्रमात इंजिनिअरिंग कॉलेजला आम्ही बसलो होतो आणि भाषणं चालली होती आणि बीजी शिर्के नावाचे मोठे उद्योजक, वय वर्ष त्यावेळेस त्यांचं 70च्या आसपास, ते भाषण करायला उभे राहिले. आम्ही सगळे म्हणलो, अरे बापरे, आता आपलं जेवणाचं काय, हे किती वेळ बोलणार बरं, हे वयस्कर दिसतात म्हणजे यांना वेळेचं भान राहिलं नाही तर, असं आम्हाला वाटलं. पण ते बीजी शिर्के होते, ते भाषण करायला आले आणि पोरं आपली इकडे तिकडे बघत होती, काय उरका. काही काही मुलांनी तर खुर्च्या उलट्या टाकून बसले होते, झालं की सांगा रे. अशा परिस्थितीमध्ये एक वाक्य व्यासपीठावरतून त्या शिर्के साहेबांचं आलं. ते वाक्य असं होतं की नोकरीच्या वेळी, नोकरी देताना आम्ही कमी मार्क असलेले विद्यार्थी आणि नापास विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने विचार करतो. हे वाक्य ऐकल्यानंतर सगळे म्हणले, अरे आपल्याबद्दल बोलतायत, आपले आजोबा आहेत. आणि मग सगळ्यांनी खुर्च्या सरळ केल्या, म्हणजे किती पण वेळा बोला, आपला माणूस आहे. आणि मग बीजे शिर्के साहेबांनी पुढे सांगितलं की आम्ही असा विचार करतो, त्याचं कारण नापास झालेला विद्यार्थी तो विषय पुन्हा पुन्हा अभ्यास करून तयारी करतो आणि तो विषय त्याचा अधिक पक्का होतो, म्हणून आम्ही त्याला आमच्याकडे कामाला घेतो. सगळे म्हणते, वर ठीक आहे, आम्हाला तुम्ही पुणेरी पद्धतीने टोमणा मारला काय. मला तुम्हाला सांगायचंय मित्रांनो, हुशार विद्यार्थ्यांना पण स्कोप आहे आणि कमी मार्क असलेल्यांना सुद्धा स्कोप आहे. कमी मार्क आणि जास्त मार्क हा प्रकार नाहीये. आयुष्याच्या स्पर्धेमध्ये कदाचित तुमच्या करिअरच्या वाटेवर तुम्ही असं काही करिअर करू शकताल की टॉपर सुद्धा तुमच्याकडे कामाला येऊ शकतात. आणि हे अनेकदा झालेलं आहे, अनेकदा झालेलं आहे. मला खांडगे साहेबांनी आता आठवण करून दिली की परवा तुमचा काही दूरदर्शनला कार्यक्रम होता का. माझं आमची माती आमची माणसं आणि कृषी दर्शनला माझ्या मुलाखती मी घेत असतो. सर, परवाचाच किस्सा काय असतं की आमच्यासारख्या माणसांना थोडंसं कार्यक्रमाला तिथं गेल्यावरती मेकअप करायची पद्धत असते. तेव्हा हा एकदमच उन्हातून आलाय, याला मेकअप करा. ते मेकअप करत होता त्या बाई. माझा मेकअप चालू असताना माझ्या लक्षात आलं की आपला लग्नात सुद्धा मेकअप केलेला दिसत नाही, एवढा चांगला मेकअप या बाई करत आहे. डोळे मिटायला सांगितले, असं वरतून वगैरे असं इथं असं सगळं भुवयांना असं काळं केलं. त्याचं कारण आदनं मधनं पांढरा केस असतो तो दिसतो. उत्तमपणे मेकअप केल्यानंतर त्या मेकअप करता करता त्या ताई मला म्हणाल्या की सर, तुमचा आजचा विषय कोणता आहे. आता मुलाखतीचा विषय, दूरदर्शनवरचा कार्यक्रम. आता तो कार्यक्रम होता करिअरचा. मी म्हणलं की आता मला एवढं ते मेकअप केलं होतं आणि ते बेस का काय लावलं होतं. हल्ली तर मेकअपचे असे प्रकार आलेत की आपलीच बायको आपल्या लग्नामध्ये लक्षात येत नाही की आपली बायको एवढा मेकअप हल्ली लग्न समारंभामध्ये करतात. तर ते असं सगळं पॅक केलं होतं. ती म्हणली की तुमचा कोणता कार्यक्रम येतात. आणि कार्यक्रम लाईव्ह होता. लाईव्ह म्हणजे त्यावेळेस तो बसायला लागतं आणि डायरेक्ट फोन येतात. आता म्हणलं मला तर बोलता येत नाही कारण आकसलं होतं सगळं. मी म्हणलं करिअरचा कार्यक्रम आहे. त्याला म्हणलं असं जर झालं तर कसं व्हायचं. पण त्या म्हणल्या नाही, नंतर बोलता येईल. मग त्या मला म्हणाल्या की मला पण सांगा करिअरची माहिती. बघा मी मेकअप वुमन झाले, मला काय माझं करिअर आहे, तुम्ही मला माहिती सांगाल का, म्हणजे मी काही दिशा घेऊ शकेल. आता म्हणलं ह्या बाईनं जर उत्तर दिलं सायन्स घे, तर ते म्हणजे कुठल्याही मुलाला सांगितलं सायन्स घे, तर मग इंजिनिअरिंग करू का, मेडिकल करू का, फार्मसी करू का, आर्किटेक्चर करू. त्यानं म्हणलं कॉमर्स घे, तर चार्टर्ड अकाउंटंट करू का, कंपनी सेक्रेटरी करू, ICWA करू, काय करू, MBA फायनान्स करू. प्रश्न थांबणार नाहीत म्हणलं या बाईंचे. मी म्हणलं की आता काय झालंय तुमचं शिक्षण, तर त्यांनी सांगितलं शिक्षण. मी म्हणलं आता हे आपण असं उत्तर देऊ की यांचं तोंडच बंद करू आणि म्हणजे आपला कार्यक्रमाला जात आहे. मी म्हणालो की तुम्ही आतापर्यंत कुणाकुणाचा मेकअप केलाय. आता दूरदर्शन केंद्रावरती कामाला आहेत म्हणल्यावरती मेकअप, आणि त्यांनी नावं घ्यायला सुरुवात केली. त्या म्हणल्या की मी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा मेकअप केलाय, आंदोलन करणारे त्यावेळेस अण्णा हजारे त्यांचा मेकअप केलाय, अमिताभ बच्चन यांचा मेकअप केलाय, अक्षय कुमारचा मेकअप केलाय, विराट कोहलीचा मेकअप केलाय, माधुरी दीक्षितचा मेकअप केलाय. मला चांगला कंटेंट सापडला. मी म्हणलं बघा, आंदोलन करणारे अण्णा हजारे सगळ्यांना जेरीस आणायचे, ते तुमच्या समोर अर्धा तास गप्प बसले होते. ते म्हणलं हो. म्हणलं विलासराव देशमुख सभागृहामध्ये जोरदार भाषण करायचे, तेही तुमच्या पुढे शांतपणे बसले होते. ते म्हणले हो. म्हणलं विराट कोहली क्रिकेटची बॅट हातात घेतल्यानंतर समोरच्या शत्रूचा, सैन्याचा म्हणजे एक प्रकारचा बॉलरचा दानादान उडवतो, तो विराट कोहली सुद्धा काही बोलत नव्हता. ते म्हणले हो.
म्हटलं एवढी ग्रेट माणसं, माझं सोडा म्हणलं, मी किरकोळ आहे, एवढी अन्य ग्रेट माणसं तुमच्या समोर अर्ध्या फुटावरती बसलेली असतात, गपचूप बसलेली असतात. दुसऱ्या कोणत्याही करिअरमध्ये तुम्हाला असं मिळणार नाही की ही माणसं मुख्यमंत्र्यापासून ते एखाद्या नटापर्यंत समोर बसलीत, अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन समोर बसले, असं होणार नाही. आणि त्या बाईंनी विचार केला, ते म्हणजे अरे माझं करिअर भारीच करिअर आहे, ही सगळी माणसं माझ्या समोर पुढ्यात येऊन बसतात आणि मी सांगलं तसं ऐकतात. ती म्हणली माझं करिअर ग्रेट आहे. म्हणलं बस कळलं ना, जाऊ द्या तुम्हाला कार्यक्रम. उत्तम करिअर विजयवाड्या क्षेत्रात. थोडक्यातच सांगेल मी, दोनच गोष्टी सांगतो आणि थांबतो. पहिली गोष्ट आहे मित्रांनो, वर्गामध्ये सगळी मुलं लहान मुलं आहेत, 10वी ते 11वी ती मुलं असतील ना, कदाचित ते 5वी 6वीत असताना मी कार्यक्रमाला आलो होतो 2017-18 साली. मध्ये मग कोरोना आला, त्याच्यानंतर आज योग आला, परंतु मला खूप आनंद वाटतो. खूप खूप चांगल्या व्हायब्रेशन्स आहे संस्थेमध्ये. महेशभाई शाह पण आज या ठिकाणी, मला तर पाहिलं की इतका आनंद वाटतो सरांना पाहिलं की, मी म्हणलं की साधारणतः 64-65 रनिंग असेल तुमचं. ते म्हणले 82. म्हणजे उत्साह तर किती आहे. हे सगळे म्हणले गोपाळ गुरुजी, हे सगळे मंडळी आले आणि आपण सगळ्यांचाच परिचय. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, विद्यार्थ्यांना एक करा, तुम्ही वर्गात यायला लक्ष देऊन ऐका. काल माझ्याकडे एक जण आले होते, त्यांना श्रीरामपूरला व्याख्यान ठेवायचं. मी त्यांच्याशी बोलता बोलता म्हणलं की मी आता नवीन व्हिडिओ बनवतोय माझ्या युट्यूब चॅनेलवरती की ऑलिम्पिक मध्ये जायचं कसं. तर ते मला म्हणाले की मी स्वतः नॅशनल प्लेअर आहे नेमबाजीमध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं मला, ते म्हणाले की डोळ्यांनी पाहिल्यानंतर तो जो पॉइंट असतो, त्या पॉइंटला ट्रिगर करताना तो मायक्रो सेकंद जो असतो, तो मायक्रो सेकंद खूप महत्वाचा असतो. आणि म्हणून ती आय हँड कोऑर्डिनेशन हे तुम्हाला जमलं तर तुम्ही सुवर्ण पदक जिंकून देऊ शकता भारताला. त्यांनी त्या पद्धतीने काम केलंय, ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले. मग मी त्यांना प्रश्न विचारला की हे शिकायचं कुठं, याचे कोर्सेस कुठे आहेत. आणि त्यांनी उत्तर दिलं की वर्गात बसल्यानंतर शिक्षक शिकवत असताना जे अटेन्शन आहे ना, ते अटेन्शन तुम्ही जर नीट केलं तर तुम्हाला पुढे फायदा आहे. सगळ्या ठिकाणी हा फायदा आहे, सगळ्या ठिकाणी फायदा आहे. वर्गामध्ये उत्तर द्या, उत्तर द्या. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो आणि आपली रजा घेतो. आम्ही वर्गात असताना आम्हाला एक शिक्षक शिकवायला यायचे आणि म्हणायचे दररोज टुडेज आयक्यू क्वेश्चन इज, म्हणजे आजचा अवघड प्रश्न सांगतो. आणि असं म्हणल्यानंतर आम्ही घाबरून बसायचो आणि सर असे आमच्यावरती राज्य करायचे वर्गातील. टुडेज आयक्यू क्वेश्चन, सगळ्यांकडे असे सगळी पामर असले प्यादी आम्ही सगळ्यांकडे बघा हे काय आहे आणि म्हणायचे येस हू विल आन्सर दिस क्वेश्चन. असं म्हणल्यानंतर आम्ही आमचं न पडलेलं खोडरभर शोधायचो, खाली मान घालायचो. बघा वर्गात प्रश्न विचारला की सगळेजण काय करतात, कधीपर्यंत, जोपर्यंत दुसऱ्या कोणाला उभं करत नाही तोपर्यंत. आणि दुसऱ्या कोणाला उभं केलं की मग कॉन्फिडन्स, बोल तू बोल. असं दररोज व्हायचं, हे दर आठवड्याला व्हायचं. आणि सर जाताना सांगायचे तुमचं काय खरं नाही, वाढत्या वयामध्ये तुमचं काय खरं नाही असं ऐकलेलं चालत नाही आपल्याला. 3-4 आठवडे आम्ही ऐकल्यानंतर म्हणलंय काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे चांगल्या मार्गाने. काय, सरांचं तोंड बंद करायचं म्हणजे काय करायचं, उत्तर द्यायचं. अरे उत्तर कसं द्यायचं, साधा विचार केला की उत्तर सापडतं. दरवेळेस गुगलवरती जाऊ नका, डोकं लावलं की कळतं की कसा कार्बन बाजूला करायचा आणि चालकाला डुलकी लागल्यानंतर अपघात कसा वाचवायचा. तुमच्या विज्ञान प्रदर्शनात तुम्ही मी पाहिलं. डोकं वापरा, गुगलला विचारू नका. आमच्या लक्षात आलं की बुधवारी सर आपल्या वर्गावर येतात, प्रश्न विचारतात, जाताना उत्तर सांगून जातात. असंच ते सोमवारी पलीकडच्या तुकडीमध्ये करतात, जाताना आधी प्रश्न विचारतात, जाताना उत्तर सांगून जातात. याला म्हणलं किती सोपं आहे. आणि आम्ही मंगळवारी गेलो, त्या सोमवारी जिथं वर्ग असतो तिथं वही द्या म्हणलं. एका विद्यार्थ्याला विचारलं वही दे, त्याने पण दिली आम्हाला वही. आणि मग वही आणून आम्ही बुधवारी त्या बेंच खाली ठेवली आणि म्हणलं आता या. आज आम्ही सरांची वाट बघत होतो, या. सर वर्गात आले. पाऊण तास झाल्यानंतर शेवटच्या पॉइंटला सर म्हणाले येस टुडेज आयक्यू क्वेश्चन इज. मी म्हणलं मी वाटच बघतो, विचार. आणि मग मी खाली वहीत पाहत होतो आणि सरांनी जो प्रश्न लिहून दिला तोच प्रश्न माझ्या त्या वहीत, त्या मित्राच्या वहीत, आणि उत्तर पण होतं. आणि मग सर म्हणले हू विल आन्सर. त्यांना माहिती होतं कुणीच उत्तर देणार नाही. हू विल आन्सर असं म्हणल्यानंतर मी हात हळू वर करायला सुरुवात केली. आणि माझ्या त्यावेळेस लक्षात आलं हात वर करणं सोपी गोष्ट नाहीये. ट्रक असं उचलतात ना जॅकने, तशी परिस्थिती आहे, साधं नाहीये. तुम्ही हात वर कसे करता आम्हाला माहिती, कसे करता माहिती, बघितलं तर बघ नाही तर सोडून दे.
आणि त्या दिवशी मी असं हात वर करायला गेलो आणि कळलं की सगळ्यात अवघड गोष्ट वर्गामध्ये जी आहे, जी पुढे करिअरला उपयोगाला येणार आहे, स्टेजरिंगला उपयोगाला येणार आहे, ती म्हणजे वर्गात हात वर करणं. आणि मी वर्गात हात वर केला. हात वर केल्यानंतर अख्खा वर्ग, कारण आम्ही मागे बसलो होतो, अख्खा वर्ग असा मागून कोण, कारण सर म्हणले ना येस युअर सेल्फ, आणि सगळा वर्ग माझ्याकडे बघायला लागला. आता काय पर्याय नव्हता, मी उभा राहिलो. आणि उभा राहिल्यावरती आपली सगळी मराठी माणसांची एक प्रॉब्लेम, सगळ्यांचा कन्फ्युजन, अविश्वास स्वतःवर. मला वाटलं की ज्याने लिहून आणले त्यांनी चुकीचं लिहिलं असेल तर बोंबल. 10वीची परीक्षा जेव्हा देता ना आपण, अख्खा पेपर चांगला गेला की घरी जाताना वाटतं नंबर टाकला होता का. हा प्रॉब्लेम. या प्रॉब्लेममुळे आपली प्रगती होत नाही जास्त. मग मी उभा राहिला आणि मी विचार केला, अरे काय उत्तर तर बरोबर लिहिलंय का. पण सर म्हणले चल सांग उत्तर. आणि मग मी उत्तर खाली बघून सांगितलं आणि वर्गात एक क्षण सन्नाटा पसरला, अशी शांतता. आणि सर म्हणाले येस द आन्सर इज करेक्ट. असं म्हणल्यानंतर काय सोडणार आहे. त्यावेळेस ते व्हॉट्सअप वगैरे नव्हतं, असं लगेच फोटो काढायला सेल्फी, नाही तर लगेच स्टेटसला गेलं असतं. मी उभा राहिलो होतो, उत्तर बरोबर आलं होतं आणि अख्खा वर्ग माझ्याकडे पाहत होता. आणि माझ्या त्यावेळेस लक्षात आलं की वर्गामध्ये इम्प्रेशन पाडायचं जर असेल, कोणतं घड्याळ घालताय, कोणते शूज घालताय आणि कोणती सायकल आणली, वडिलांचा कोणता मोबाईल घेऊन फिरताय, याचा उपयोग नाहीये. उत्तर वर्गात जर दिलं तर वर्गामध्ये इम्प्रेशन पडतंय कळलं. आणि संतोषजी आम्ही ती सवयच लागली, 4-5 आठवडे त्याची वह्यान लपून ठेव, उत्तर दे असं केलं. आणि एक दिवशी आमच्या वडिलांना सांगितलं, वडील शिक्षक, वडिलांना सांगितलं आम्ही असं करतोय. वडिलांनी पहिल्यांदा असं कौतुक केलं, मी डोक्यावर हात फिरलो, उत्तर देतोय. आणि त्यांचा हात कानापाशी आला असता मी म्हणलं की अशी वही ठेवतो, इतक्यात त्यांनी कान फिरवला. त्यावेळेस शिंदे सर, त्यावेळेस अशी माणसं गावात होती की जी कान पकडायची, जी घरात माणसं होती पालक ते कान पकडायचे. आणि त्यांनी कान पकडलं, म्हणले तू कॉपी करून सांगतोयस, तू दुसऱ्याची वही कशाला बघतोयस. म्हणलं मग कसं सांगू, वर्गात आम्ही त्या शिक्षकांना कसं उत्तर देऊ. आणि मग वडिलांनी मला सांगितलं, हे बघ पुस्तक 2 पानं उलट, 3ऱ्या पानावरती उत्तर दिलं रे बाबा. आणि मग मला त्याविषयी सांगितलं वडिलांनी, जे आता सगळ्यांना मी तुम्हाला सांगतोय, सगळेजण 70% वाले 85ला जातील, 80 वाले 90ला जातील, 55 वाले 65ला जातील. त्यांनी सांगितलं की उद्या काय शिकवणार आहेत ते वाचून जात जा, त्याचं उत्तर तुला येईल. आणि मग त्या मुलाची वही आणायची गरज पडली नाही. मी माझी PhDच्या शिक्षणापर्यंत हे काम केलं. उद्या काय शिकवणार ते वाचा, हे करा तुम्ही. जाता एकच मुद्दा सांगेल की करिअरमध्ये शुभेच्छा आहेत तुम्हाला. सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअरला स्कोप आहे. फक्त स्कोप ठरवत असताना 2-3 मुद्दे लक्षात ठेवा. एक म्हणजे मला काय मिळणार यापेक्षा मी काय देणार. मला असं वाटतं की व्यासपीठावर बसलेली सगळी माणसं, मला काय मिळण्यापेक्षा मी काय देणार, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि समोर बसलेले शिक्षक सुद्धा, या सगळ्यांनी हे केलेलं आहे. आणि म्हणूनच प्रगती विद्या मंदिर, आपली नूतन महाराष्ट्र संस्था प्रगती करत आहे. दुसरा मुद्दा लक्षात ठेवा, मी कोण होणार यापेक्षा मी काय करणार, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मला फार कौतुक वाटलं की ज्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोगामध्ये काही गोष्टी समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या दिल्या, त्या मुलांचं करिअर मोठं होणार आहे. कॅन्सरवरती लस शोधणाऱ्या मुलाला करिअर कमी असणार नाहीये, करिअर मोठं असणार आहे. कारण कॅन्सरमुळे कुणाचा मृत्यू होणार नाही याची काळजी कोणीतरी घेणार आहे व्हॅक्सिनेशनच्या माध्यमातून. हा विचार डोक्यामध्ये येऊ द्या. शेतकऱ्याला कुलकोट तयार करायचंय म्हणजे उन्हात काम करणारा आमचा शेतकरी हा आनंदाने, ज्याला म्हणता येईल की कूल टेम्परेचरमध्ये काम करू शकेल, हा विचार डोक्यामध्ये जर आला तर मला असं वाटतं की या विद्या मंदिरातले विद्यार्थी विविध करिअर क्षेत्रामध्ये पुढे जातील आणि मोठं यश मिळवतील. निश्चितपणे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय. मला हे पण सांगायचं की अभ्यासाच्या माध्यमातून करिअर करू शकतो आणि खेळांच्या माध्यमातून करिअर करू शकतो, कलेच्या माध्यमातून करिअर करू शकतो आणि कौशल्यांच्या मार्फत आपण करिअर करू शकतो. इथून पुढच्या काळामध्ये 2 करिअर्स फार जोरात चालणार आहेत. एक आहे उद्योजकता आणि दुसरा आहे संशोधन. याही गोष्टींचा विचार तुम्ही करा. आणि शिक्षक बंधू भगिनींनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे. प्राचार्य सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत केली. सगळे ट्रस्टी मेंबर्स जे आहेत ते त्यांना चांगलं मार्गदर्शन करतात म्हणजे घडतंय. मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना उत्तम अभ्यास करा एवढं सांगतो, व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल करा एवढं सांगतो, वेळ वायाला घालू नका हे पण सांगतो. खांडगे साहेब, काल मी एका क्रिकेटची मॅच पाहायला गेलो होतो. एका विद्यार्थिनीने, एका मुलीनी, 13 वर्षाच्या मुलीनी 173 रन केले. सिमरन नावाची ती मुलगी 173 रन केले. मला असं वाटतंय की एक्सलन्स A++ स्पर्धाच ठेवायची नाही. चांगल्या कामाला स्पर्धा नाही आयुष्यामध्ये.
स्पर्धा कुठे माहितीये? शेवटची पंगत, लग्नाची शेवटची मंगलाष्टका झाल्यानंतर पहिल्या पंक्तीला स्पर्धा आहे. रिक्षामध्ये बसायला 3 सीटरमध्ये 8-10 लोक बसतात. विमानात असं कधी होत नाही. विमानात असं वेगळं होतं का? तू पंख्या खाली बस, मी बेरिंग मध्ये बसतो, तू चाकात बस, आणि असं विमानात लटकून चालली माणसं दिसत नाही. मोठ्या आणि महान कामाला स्पर्धा नाहीये. त्यामुळे हे लक्षात ठेवा की उत्तम व्यक्तिमत्व म्हणलं की आपलं चांगलं करिअर होईल. आणि एक किस्सा जाताना सांगतो आणि मग आपली रजा घेतो. लातूर मधल्या एका कार्यक्रमाला मी गेलो होतो. 108 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क मिळाल्याचे सत्कार आम्ही केले. मजुराची पोरं, शेतकऱ्याची पोरं, साधी पोरं. आणि मी तुम्हाला सांगतो की तुमच्यामध्ये सुद्धा हा सगळा टॅलेंट आहे आणि 100% तुम्ही यश मिळवतात. 108 विद्यार्थ्यांनी सत्कार झाल्यावर मी शेवटच्या पोराला म्हणलं, बाबा कसं काय रे 100 पैकी 100 मार्क कसं काय? ते पोरगं पण हुशार. मला म्हणला नंतर भेटा सांगतो, म्हणजे अपॉइंटमेंट घ्या माझी. ते गेलो लांब कुठेतरी. मी त्याला शोधत होतो, कुठे गेले, कारण सगळ्यांचे युनिफॉर्म सेमच. मी शोधत होतो. आणि मग कार्यक्रम झाल्यावरती आम्ही तिकडं ते जेवणाकडे जायच्या ऐवजी मी त्या पोराच्या मागे गेलो. ते लांब जाऊन बसलो तर का त्याला माहिती येणार आहे विजय नवले कुठलं तरी पुण्यातनं भाषण करतो, ये माझ्याकडे, मी तुला सांगतो. मी म्हणलं 100 पैकी 100 मार्क कसे पडतात? 5 विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क. तर त्याने जे उत्तर सांगितलं ते तुम्हाला मी सांगतो. ते करता आलं तर बघा. सर्वसामान्य मुलगा. मी म्हटलं कसं काय 100 मार्क पडले? तो म्हणला सोपी गोष्ट आहे म्हणला. आम्ही काय करतो म्हणला, एक आकृती काढली की तीच आकृती खाली 5 वेळा काढतो, ताजी. एक डेफिनेशन लिहिली, व्याख्या, की तीच पुन्हा खाली 5 वेळा लिहितो. आधी बघून लिहितो, नंतर न बघून लिहितो. फरक स्पष्ट करा, डिस्टिंग्विश बिटवीन. एकदा लिहून काढला की पुढची 5 पानं तेवढंच लिहून काढतो. प्रिन्सिपल्स, ऍक्ट्स, कायदे जे काय असेल, फॉर्म्युला एक लिहिला की तो खाली 10 वेळा लिहायचा. तो म्हणला चुकूच शकत नाही. आपण सगळे हुशार आहोत, फक्त आपली बुद्धिमत्ता इतकी हुशार आहे की आदल्या दिवशी आपण अभ्यास करतो आणि घोका आणि ओका संस्कृतीत जाऊन ते लिहितो, मार्क पडणार नाही. मला तुम्हाला सांगायचं, एक मिनिट वापरा, एक क्षण वापरा, आणि असं जर केलं तर उत्तम करिअर आपलं होणार आहे. तुम्ही सुद्धा 100 पैकी 100 मार्क निश्चितपणे पडता आणि या सगळ्या मंडळींचा जो विश्वास संपादन करायचं काम आहे ते अधिक प्रबळपणे करतात. मी आपली रजा घेतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये म्हणजे उत्तम मांडव बांधलेलं तर ऊन लागलं नाही, पण मी तुम्हाला जाता जाता सगळ्यांना एक गाणं म्हणायला सांगणार आहे. माझ्या मागं म्हणायचं, जिंदगी. आधी मी म्हणतो, नंतर तुम्हाला म्हणायला सांगतो. आधी म्हणून दाखव. जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे, हम तो 7 रंग है ये जहां रंगीन बनाएंगे. हे गाणं किशोर कुमार यांचं. माझ्या मागे म्हणा, जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे, हम तो 7 रंग है ये जहां रंगीन बनाएंगे. थँक्यू. थँक्स अ लॉट.